राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पुण्यामध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संगमवाडीच्या बोट क्लब इथं पुण्यातले आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे आणि पहिली यादी 28 मार्चला जाहीर होणार असल्याची माहिती कळते आहे। त्यामुळे जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। अमरावतीतील भाजप राणा आणि कडू वादामध्ये मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत आणि भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करून कडूंना मुंबईमध्ये आज बोलावून घेतले आहे। दुपारी 2 नंतर कडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सादर करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज भित्तिशिल्पापासून रॅलीला सुरुवात होईल। गांधी चौकात छोटेखानी सभेचं आयोजन केलं आहे। महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात माहितीला यश आलंय आणि आता त्यांना बारामतीमधून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील हे नाराज आहेत। राहुल कुल यांनी कुठली भूमिका घेतलेली नाहीये आणि त्यांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर हे पर्याय असू शकतात। जानकर आता पुन्हा महायुतीत आलेत आणि त्यांना एक जागा देण्याचा निर्णय झालेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जानकर बारामतीमधून लढणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नकार न देता जानकर कुठून लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं नमूद केलं। महादेव जानकरांसारख्या लोकांना कोणती विचारधारा नसते, जिथे खायला मिळतं तिथे ते जातात अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी जानकरांवर निशाणा साधला। मवियाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती, मात्र जानकर महायुतीच्या गोटात दाखल झाले आणि त्यावर राऊतांनी घणाघात केला। अजित पवारांच्या सख्या वहिनी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आता उतरलेल्या शर्मिला पवार या अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। सुप्रिया सुळेंना माझी कायम मदत राहणार असल्याचं शर्मिला पवारांनी म्हटलं। धाराशिव लोकसभेबाबत येत्या 1-2 दिवसांमध्ये निर्णय स्पष्ट होईल आणि भाजप पक्षानं सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवेन असं वक्तव्य निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी केलं। परदेशींनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली। धाराशिवमधील उमेदवारीसाठी ते भाजपकडून लोकसभा उमेदवारीची 5वी यादी जाहीर केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भाजपकडून विविध क्षेत्रातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे यावेळी 400हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे।